80 वर्षाचे लोक पाठिंबा देतात. अपंगाला पगार वाढ झालं पाहिजे म्हणून वेगवेगळे लोक विनंती करून त्या ठिकाणी पाठिंबा दिले. आमदार आले, खासदार आले, वेगवेगळ्या संघटना पाठिंबा दिल्या, परंतु सरकारला अजून जागा नाही. जर आमच्या बच्चूभाऊला जर काय झालं तर येणाऱ्या काळामध्ये मंत्रालयात नाही, जिथे बी मंत्री दिसतील तर प्रहार संघटना त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. नमस्कार, मी रमाकांत ठाकरे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारं न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज. तर आज आपण आलो धाराशिव शहरामध्ये. धाराशिव या ठिकाणी आपण पाहतोय तर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते एक धरणे आंदोलन करायला बसलेले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू हे शेतकऱ्याची कर्जमाफी आणि दिव्यांगाचे प्रश्न घेऊन आमरण उपोषण करायला बसलेले आहेत आणि त्यांचा आजचा 7वा दिवस आहे. शासनाने कसलीही दखल घेतलेली नाही. त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन आणि मुंडन आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे आणि या आंदोलनाला बऱ्याच संघटनाचा, बऱ्याच पक्षाचा पाठिंबा मिळत आहे. पाहूया, या ठिकाणी मुंडन आंदोलन बरेच कार्यकर्ते मुंडन करून शासनाचा निषेध करत आहेत. अक्षरशः कार्यकर्त्याची मुंडन करण्यासाठी बारी लागलेली आहे. मुंडन करून शासनाचा निषेध. बच्चूभाऊची प्रकृती खालावलेली आहे. आज 7वा दिवस आहे, तरी सुद्धा अजून शासनाने दखल घेतलेली नाही आणि त्याच्या निषेधार्थ शासनाने दखल घ्यावी यासाठी या ठिकाणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येत आहे आणि मुंडन करून शासनाचा निषेध करण्यात येत आहे. गेल्या 7 दिवसापासून आमच्या दिव्यांगाचा आधार, ज्याने आम्हाला समाजामध्ये लाखो दिव्यांगाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाचे वेगवेगळे जाहीर पारित केलं. 7 दिवसापासून एकही अन्नाचा कण त्याच्या पोटात नाही. सरकारला, मायबाप सरकारला विनंती, आता तरी सरकार जागे व्हा. आमच्या बच्चू भाऊच्या प्रकृतीची काळजी घ्या. काल त्यांच्या रक्ताच्या उलट्या झाल्या. जर बच्चू भाऊला जर काय बरं वाईट झालं तर येणाऱ्या काळामध्ये मंत्री असतील, आमदार असेल तर त्यांना प्रहारचा कार्यकर्ता कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाही याची इशारा आहे. आणि आम्ही या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये प्रशासनाने आमची जर दखल नाही घेतली, आता आम्ही मुंडन करून शासनाचा निदर्शन करत आहे. पण आम्हाला वाईट होते, आमचा नेता गेले 6 दिवसापासून अमरावतीतून संत गाडगे बाबाच्या पवित्र भूमीमध्ये अन्नाचा कण घेत नाही. 70, 80 वर्षाचे लोक पाठिंबा देतात. अपंगाला पगार वाढ झालं पाहिजे म्हणून वेगवेगळे लोक विनंती करून त्या ठिकाणी पाठिंबा दिले. आमदार आले, खासदार आले, वेगवेगळ्या संघटना पाठिंबा दिल्या, परंतु सरकारला अजून जागा नाही. जर आमच्या बच्चूभाऊला जर काय झालं तर येणाऱ्या काळामध्ये मंत्रालयात नाही, जिथे बी मंत्री दिसतील तर प्रहार संघटना त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. मायबाप सरकार बच्चूभाऊच्या मागण्या काय त्यांच्या घरातल्या, त्याच्या मतदारसंघातल्या नाहीत. प्रत्येक गावातल्या अपंगासाठी असेल, शेतकऱ्यासाठी असेल,
मजुरासाठी असेल, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी असेल, मी सरकारला विनंती करतो. आम्ही एका दिव्यांग म्हणून या ठिकाणी मुंडन करतोय. थोड्या वेळानं आम्ही अर्ध नवीन आंदोलन करणार आणि वेळ पडली तर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय आम्ही या ठिकाणी सगळे उपोषण करणार, मुक्काम करणार, कलेक्टर साहेब ताबा घेणार आहे कलेक्टर कार्यालयाचा. आमच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला तर आम्ही मागे हटणार नाही. जय प्रहार बच्चू तू आगे बढ़ो. आदरणीय बच्चू भाऊ अपंगाचे कैवारी शेतकऱ्याचे नेते आमच्या दिव्यांगाचं पालनहार मागच्या 7 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहे. या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय कालभाऊ कुलदे साहेब यांनी भेट दिली, परंतु नुसतं कोर्ट आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्या कोर्ट आश्वासनानुसार त्यांनी लेखी पत्र दिलेलं नाही. अपंगाला मानधन किती वाढ करतो हे देखील सांगितलं नाही आणि त्या कर्जमाफीच्या समितीमध्ये बच्चू भाऊंना देतो. हे आज खर्च दिला तरी देखील अजून त्याचं लेखी पत्र अजून आमच्यापर्यंत पोहोचले नाही, बच्चू भाऊ पोहोचले नाही. तरी या अनुषंगाने काल दिलेल्या मागण्या लेखी स्वरूपात साहेबांनी प्रशासनाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी बच्चू भाऊंना जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आज आम्ही आंदोलनाचे बसलेला आहोत. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अपंगाच्या 6,000 अनुदान झालं पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे, सर्व दुर्लक्षित घटकांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आंदोलनाचा मागच्या 7 दिवसापासून मला बघतोय काल रक्ताच्या उलट्या झाल्या तरी त्यांची शासनाला याची झाली नाही. त्या अनुषंगाने एक लक्षवेधी आंदोलन करून आज आम्ही प्रहार दिव्यांगांनी आंदोलन ठेवलेले धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आणि तसेच प्रहार शेतकरी मजूर देखील उपस्थित आहे. आमच्या दोन्ही संयुक्त विद्यमानाने आज आम्ही आंदोलनाला बसलो. सकाळपासून एकाही दिव्यांगानं जेल घेतलेलं नाही, अन्न घेतलेलं नाही. तसेच इथे हे आंदोलन आज मुंडन आंदोलनापर्यंत आलेलं आहे. हे मुंडन आंदोलन होऊन देखील शासनाचं दखल नाही घेतली तर आम्ही आजच आंदोलन करणार आहोत. याच्या उपर जरी देखील त्यांनी दखल नाही घेतली तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमचं मुक्काम आंदोलन असेल त्याची नोंद जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली आहे. आणि तसेच प्रहार संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की उद्या आमचं सरकारच्या आंदोलन आहे. आमच्या साथीला दरंगीदाराचे सहकारी, शेतकरी संघटनेचे सहकारी उद्या सरकारच्या आंदोलन आम्ही करणार आहोत. यांचा देखील आम्ही इशारा या माध्यमातून आम्ही देत आहोत. महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे बच्चूभाऊ कडू शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी, दिव्यांगाचे प्रश्न आणि अशा अनेक प्रश्नावर आमरण उपोषण करत आहेत. त्यांचा आज 7वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि शासनाला जाग यावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. तसंच आपल्या धाराशिव मध्ये पण प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन आहे. तर तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, काय तुमची प्रतिक्रिया? मी जिल्हाध्यक्ष मराठवाडा जनता विकास परिषद सुरेश शिवाजी शेळके आणि हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात व अपंगाच्या ज्या पेन्शन वाढीच्या किंवा त्यांना महिन्याला रोजगार किंवा त्यांना शासनाला मिळणारी मदत आहे त्याच्या वाढीच्या संदर्भामध्ये आहे. तर त्यासाठी आमचा ह्या मराठा कृती मोर्चा व तसंच मराठवाडा जनता विकास परिषद तसंच अक्षर मानव ह्या तिन्ही जिल्हा संघटनेचा अध्यक्ष मी आहे म्हणून मी यात पाठिंबा देण्यासाठी जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलो व मयूर काकडे व बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या लवकरात लवकर शासनाने मंजूर कराव्यात ही शासनास नम्र विनंती आहे. व यानंतर याची दखल नाही घेतली तर आमची संघटना त्यांनी जे काम करतील त्यांच्या सोबत राहू.